मंगळ आणि राहू यांचा अंगारक योग मेष व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये 11व्या स्थानामध्ये होत आहे आणि या 11व्या स्थानातील या मंगळ राहूच्या या योगामध्ये आपण कोणती काळजी घ्यायची ते आज आपण पाहणार आहोत। सध्या आपल्या राशीला 7.5 सुरू आहेच आणि ही 7.5 म्हणजे काय याचा आपल्याला अनुभव आता नक्कीच यायला लागलेले असणार आहेत। आपल्याला आरोग्याच्या तक्रारी जाणवत असणार आहेत, मानसिक अस्वस्थता देणाऱ्या काही घटनांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे, आपलं मनोबल कमी राहणार आहे, आपली चिडचिड होत आहे, कोणतंही काम मनासारखं होत नसल्याने आपल्याला एक प्रकारचं नैराश्य हळूहळू आता यायला लागलेला आहे आणि या सगळ्यांमध्येच निर्माण झालेला हा अंगारक योग। या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपलं मनोबल कायम ठेवणं गरजेचं आहे। अर्थातच मंगळाचं हे 11व्या स्थानातील भ्रमण तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने विशेष अनुकूल असणार आहेच, मात्र हे भ्रमण मंगळ राहूचं 11व्या स्थानातील हे भ्रमण आपल्याला आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणचे तुमचे सहकारी, तुमच्या आजूबाजूचे लोक या सगळ्यांच्या दृष्टीने नकारात्मकता निर्माण करणारा हा योग असणार आहे। तुमच्याबद्दल काही चुकीच्या कल्पना तुमच्या मित्रमैत्रिणींच्या डोक्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर तुमचे संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे येणाऱ्या महिन्याभराच्या कालामध्ये मेष व्यक्तींनी सध्या शक्यतो कोणाच्याही अध्यात्मध्यात न पडता आपलं काम चालू राहील यावर आपलं मन एकाग्र करावं, मानसिक शांतता ठेवूनच काम आपल्याला करावं लागणार आहे। आपलं मन शांत ठेवून आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत। कुठलाही निर्णय व्यवसायाच्या संदर्भातला असो, नोकरीच्या संदर्भातला असो, अगदी कौटुंबिक जीवनातला एखादा निर्णय असो, कोणताही निर्णय घेताना तुम्हाला काही गडबड करून चालणार नाही। येणाऱ्या या महिन्याभरामध्ये तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये देखील सावधानता ठेवणं गरजेचं आहे। आपल्या पत्रिकेतील धनस्थानचा स्वामी असणारा शुक्र हा 25 मार्च पर्यंतच्या काळामध्ये 12व्या स्थानी राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला या महिन्याभराच्या मध्ये काही वेळेला अनावश्यक खर्चांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। आपला वेळ, आपला पैसा आपण नक्की कोणत्या कामासाठी वापरतोय, नक्की कोणत्या कामासाठी त्याचा उपयोग करतोय हे पाहणं देखील गरजेचं ठरणार आहे। येणाऱ्या या महिन्याभराच्या कालखंडामध्ये तुम्हाला कौटुंबिक जीवनामध्ये देखील शांत राहणं गरजेचं असणार आहे। अकारण होणारे मतभेद टाळणं गरजेचं आहे। मात्र 11व्या स्थानातून निर्माण होणारा हा मंगळ राहूचा अंगारक योग आपल्याला तीव्र इच्छाशक्ती प्रदान करणार आहे। त्यामुळे जे काम आपल्याला करायचं आहे ते तितक्याच इच्छेने, तीव्रतेने तुम्ही करू शकणार आहात। सध्या आपल्या राशीला सुरू असणाऱ्या 7.5 बद्दल किंवा या मंगळ राहूच्या अंगारक योगाबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता। धन्यवाद।